आपण सध्या काटोल तालुका अंतर्गत येणाऱ्या गोंडी डिग्रस या ग्रामपंचायत मध्ये आहे. आपल्यासोबत येथील सचिव सुनीता पाटील मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगू शकाल ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाजाबद्दल? माझं दैनंदिन कामकाज 9:30 वाजतापासून तर 6:30 वाजेपर्यंत चालू असतं. नित्य नियमानं मी रोज ग्रामपंचायतला येत असते. आता तर 17 सप्टेंबर पासून आमचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधी चालू झालेला आहे. त्यामुळे कुठलाही टाइम माझ्याकडे नसतो. म्हणजे मी सकाळपासूनच येत असते. 8 वाजतापासून तर रात्रीचे 9-9, 10-10 वाजत असते. कारण मला त्या स्पर्धेमध्ये माझ्या गावाचं नाव यायला पाहिजे, हा माझा एक उद्देश आहे. आज सकाळी पूर्ण गावामध्ये फिरत असते, स्वच्छतेची सगळ्यांना माहिती देत असते, स्वच्छता करण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त करत असते. मग त्याच्यानंतर ग्रामपंचायतला आले की गावाच्या काही समस्या असेल, कुणाचे दाखले असेल, कुणाचे काही असेल, त्यांच्या समस्या मी समजून घेते, कुणाच्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर मी माझ्या रेकॉर्डाला लावत असते. रेकॉर्ड लिहिणं झालं की पुन्हा मी गावामध्ये व्हिजिट देत असते आणि मुख्यमंत्री समृद्धीचे सगळे कामं, सरपंच, माझ्या ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, माझे पदाधिकारी पूर्ण मिळून आम्ही एकमताने ते सगळे कामं करत आहे. आणि 17 सप्टेंबर पासून आमच्या गावाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीला आमचा जो सपोर्ट होता तो कमी होता, लोकांचा कल थोडा कमी होता सपोर्ट करण्याकरता, पण दिवसांदिवस लोकांचं मन परिवर्तन झालं आहे आणि सगळे सपोर्ट करत आहेत. सगळेच एकत्र मिळून आम्ही सगळे हिरावीने प्रयत्न करतो. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज योजनेच्या अभियानाअंतर्गत आपण कोणकोणते उपक्रम ग्रामपंचायत मार्फत राबविलेले आहेत? तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज हे असं अभियान आहे की त्याच्यामध्ये पूर्णच निकष त्याच्यामध्ये आलेले आहे. कृषी असो, महसूल असो, शाळा असो, अंगणवाडी असो, आरोग्याच्या संबंधी असो की जन्म मृत्यूपासून तर नरेगाच्या विविध पूर्ण योजनेचा त्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये समावेश आहे. तर या अभियानांतर्गत आम्ही आधी अभ्यास केला, प्रत्येक प्रश्नावलीचे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न केलेला, प्रत्येक प्रश्नाचं आम्ही उत्तर सोडवत आहे. त्या प्रकारे आम्ही काम करत आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्वात पहिले आमच्या ग्रामपंचायतला कर वसुली हा पहिला मुद्दा घेतला. कारण कुठल्याही गावाची सुरुवात करायची फक्त आपलं ध्येय नसायला पाहिजे, त्याकरिता आपली आर्थिक परिस्थिती असायला पाहिजे, हा आमचा पहिला उद्देश होता. तर आम्ही कर वसुलीपासून त्याची सुरुवात केलेली आहे. गावात दवंडी दिलेली आहे. आम्ही QR कोड काढलेले आहे. QR कोडद्वारे लोक ते कर वसुली डायरेक्ट खात्यामध्ये जमा करतात आणि आम्ही या कर वसुली करत असताना 50% सूट पण दिलेली आहे. म्हणजे ज्यांचं मागील कर असेल त्यांचा मागील करामध्ये जर मागील कर आणि चालू कर पूर्ण भरला तर 50% आम्ही कर वसुलीमध्ये सूट दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही गाव स्वच्छतेवर खूप जास्तीत जास्त भर दिलेले आहे. आम्ही गाव सौंदर्यीकरणावर भर दिलेला आहे. शाळा डिजिटल, अंगणवाड्या डिजिटल केलेल्या आहे, शाळा रंगरंगोटी केलेली आहे, शाळा हँडवॉश स्टेशन केलेले आहे. इवन आमच्या परस बागा खूप छान झालेल्या आहेत. त्याच्यामधून ते पालेभाज्या, फळभाज्या ज्या निघत आहेत त्याच्यामुळे मुलांना तो पोषण आहार मिळत आहे आणि त्यांना उत्कृष्ट शिक्षण कसं द्यावं हा पण आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्लॅस्टिक बंदीच केलेली आहे. अजून आम्ही नाविन्यपूर्ण खूप छान उपक्रम घेतलेले आहेत सर. नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये एकल महिलांचा आम्ही सत्कार केलेला आहे, विधवा महिलांचा आम्ही सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. आणि अजून आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम मध्ये सर तुम्हाला सांगायचं झालं तर अजून ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा आम्ही सत्कार केलेला आहे. आम्ही ग्रामपंचायतच्या आवारामध्ये नाना पार्क आम्ही तयार केलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर 26 जानेवारी 2026 ला आम्ही दिव्यांगाच्या हातून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे. आणि अजून एक सुंदर असा उपक्रम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मुलांचा समावेश व्हावा, जास्तीत जास्त मुलं आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ऍडमिशन करावे याकरिता आम्ही ज्या मुलांचे पालक जे ऍडमिशन करणार आहे इथे त्यांच्यासाठी आम्ही 1 वर्षाचा कर आम्ही माफ केलेला आहे. म्हणजे असे विविध उपक्रम आम्ही केलेले आहेत. आणि अजून आम्ही लोकसहभागातून या ग्रामपंचायतीचं सौंदर्यीकरण केलेल्या POP असो की आम्ही हे कंपार्टमेंट असो, हे लोकवर्गणीतून 2,63,000 आम्ही लोकवर्गणी जमा केलेली आहे आणि त्या लोकवर्गणीतून आम्ही हे पूर्ण ग्रामपंचायत सौंदर्यीकरणचे कामं केलेले आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कुठली आपण या ठिकाणी मोहीम राबविलेली आहे? पर्यावरणाच्या दृष्टीने सर आम्ही वृक्ष लागवड 1278 आमची लोकसंख्या आहे. त्या अनुषंगाने आम्ही 1500 वृक्ष लागवड केलेली आहे. स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड केलेली आहे. तर मेणकी ते गोंडी डिग्रज बस स्टॉप पर्यंत आम्ही गावामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे. आजूबाजूच्या परिसरात वृक्ष लागवड केलेली आहे. पर्यावरणाचा उद्देश फक्त वृक्ष लागवड नसेल तर त्याचं संवर्धन सुद्धा आम्ही एवढ्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना सुद्धा आम्ही त्याचं संवर्धन करत आहे. इव्हन आम्ही प्लॅस्टिक बंदी केलेली आहे, कचरा कुंड्या केलेल्या आहे. म्हणजे आमच्या गावातला नियमित कचरा उचलण्यात येतो आणि आम्ही तिथे सिग्रिगेशन शेड बनवलेला आहे. म्हणजे गावातला जो कचरा आहे तो आम्ही प्लॅस्टिकचा कचरा सिग्रिगेशन शेड मध्ये आम्ही ते जमा करतो आणि तो विकत असतो. कंपन्याला आम्ही तो विकत असतो. असं आम्ही पर्यावरणाचा सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे. इव्हन आम्ही गांडूळ खत प्रकल्प तयार केलेला आहे. गांडूळ खताच्या माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करत आहे की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करा. तुम्ही त्यामुळे तुमची सुपीकता जमिनीची तुमची सुपीकता टिकून राहील, तुमचं उत्पन्न वाढेल. या सुद्धा दृष्टीने आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. स्थानिक पातळीवर इथले जे नागरिक आहे यांना काय आपला संदेश राहणार आहे शेवट? स्थानिक पातळीवरच्या नागरिकांना माझा हा रोजच संदेश असते. पण आपण काम करत असताना आपण नोकरी नाही तर आपण हे आपलं गाव म्हणून करायचं. आपण आपलं स्वतःचं घर म्हणून जर आपण हे सर्व कामं केले तर एक दिवस आपलं गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित ओळखायला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखायला वेळ लागणार नाही. मी या गावातील समस्त नागरिकांना आवाहन करत आहे की ग्रामपंचायत जो उपक्रम राबवित आहे, आमचे सरपंच, उपसरपंच, आमचे पदाधिकारी जेवढे रात्रंदिवस मेहनत करत आहे त्यांना तुमचा सहभाग फार आवश्यक आहे. कारण आमचे फक्त 2 हात आहे पण तुमचे 4 हात, 8 हात आणि 16 हात असे करता करता पूर्ण गावाचे हात एकत्र आले तर नक्की आमच्या महाराष्ट्र राज्यातून आमचं गाव नक्की पुढे जाईल आणि 1 क्रमांकावर येईल याची मी 100% हमी देत आहे. तर या होत्या सुनीता पाटील मॅडम, ज्या या गोंडी डिग्रज ग्रामपंचायतच्या सचिव आहेत. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की येथील नागरिक माझ्यासोबत या पर्यावरण असो किंवा स्वच्छता असो याची निगा राखतील, अशी यांनी इथे आमच्या विदर्भ दर्पण न्यूजशी बोलताना हमी दिलेली आहे. विदर्भ दर्पण न्यूज तर्फे नितेश सिंगारे, काटोल.